इस्रायल-इराण युद्धाची तीव्रता 7व्या दिवशीही कायम. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले. आतापर्यंत इराणमध्ये 1230 जणांचा बळी. युद्धाच्या वणव्यामुळे तेल गॅस वाहतूक ठप्प. इस्रायल-इराण युद्धाचा केळी द्राक्ष निर्यातीला मोठा फटका. आखाती देशामध्ये निघालेले शेकडो कंटेनर बंदरातच अडकून व्यापारी शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार. अर्थसंकल्प कठोर शिस्तीचा असण्याची शक्यता. राज्याच्या अर्थव्यवस्थेची 7.9% वेगानं घोडदौड. महाराष्ट्र देशातील मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्था. राज्याचा 2025-26 आर्थिक पाहणी अहवाल सादर. धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लवकरच अध्यादेश निघणार. कायद्यामध्ये 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद. मुंबई महापालिका प्रभाग समिती निवडणुकीमध्ये ठाकरेंना धक्का. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पराभव. मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती अयशस्वी. राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या. आतापर्यंत 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये महत्त्वाची माहिती सादर. राज्यातील सुमारे 50 बिबटे वनतारामध्ये पाठवणार. वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनामध्ये करार. वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. मुंबईसह राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला. उन्हाचा पारा पोहोचला थेट 38.9 अंशांवर. पुढील 2 दिवस पारा चढाच राहणार.